नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं लॉजिकल जी के मराठी या यूट्यूब चॅनलवर। खरं तर सगळ्याच लाडक्या बहिणींसाठी ही ब्रेकिंग न्यूज आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पूर्ण बघा, तेव्हाच तुम्हाला अतिशय सविस्तर ही बातमी समजणार आहे। ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे लाभार्थ्यांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। ज्या लाडक्या बहिणींनी एकदाही केवायसी नाही केली त्यांच्यासाठी तर खूप महत्त्वाची बातमी आहे। आणि पुढे ई-केवायसी कधी सुरू होईल याविषयी अजून कुठलीही नवीन अपडेट आली नाही। कारण प्रत्येक जिल्ह्यामध्ये खूप लाडक्या बहिणी अशा ज्यांनी केवायसी एकदा पण केली नाही आणि त्याचे वेगवेगळे कारण पण आहेत, ते प्रत्येकच व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत। परंतु काही कारणांमुळे केवायसी न केल्यामुळे पुन्हा त्यांना संधी अजूनही मिळालेली नाही। आणि अजूनही राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री यांनी असं सांगितलेलं आहे की मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री मिळून जो निर्णय घेतील तेव्हाच केवायसी सुरू होईल। तर केवायसीची अजून कुठल्याही प्रकारची अपडेट आली नाही। आणि ज्या महिलांनी केवायसी केलेली आहे त्यांची पडताळणी झाली आणि त्या पात्र झाल्या, आणि त्यातल्याच काही बहिणींची केवायसी न झाल्यामुळे किंवा केवायसी करून देखील पात्र नाहीत म्हणून त्यांचे नाव वगळण्यात आलेले आहे। तर त्यामध्ये काही बहिणी अशा ज्या निकषांमध्ये बसत नाहीत आणि काही बहिणी अशा ज्यांनी एकदाही केवायसी केली नाही। तर पडताळणीमध्ये तब्बल 66 लाख नाव वगळण्यात आलेली आहेत। तर अशामुळे काही बहिणींवर खूप अन्याय होत आहे। ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत आणि ज्यांनी केवायसी न केल्यामुळे अशा महिलांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे। परंतु मैत्रिणींनो, जोपर्यंत आपण आवाज उठवणार नाही तोपर्यंत केवायसीचं पोर्टल सुरू होणार नाही। म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आणि लाडक्या बहिणीच्या वतीने कडकडीची विनंती आहे की एकदा केवायसी पोर्टल सुरू करा आणि तेही ऑनलाईन पोर्टल सुरू कराल, म्हणजे लवकरात लवकर लाडक्या बहिणींची केवायसी होईल आणि त्यांना हप्ता सुरळीत सुरू होईल। अजून जर केवायसीला खूप विलंब झाला तर पुढेही जास्त विलंब होऊ शकतो, कारण आधीच जानेवारी महिन्यापासून बहिणींचे पैसे बंद झालेले आहेत आणि केवायसी पोर्टल जूनमध्ये सुरू होणार होतं, परंतु अजूनही कुठली अपडेट आलेली नाही। म्हणून यावर एक निर्णय घ्यावा आणि लवकरात लवकर बहिणींच्या समस्या दूर कराव्या, कारण केवायसीच्या समस्या ह्या बहिणींच्या खूप मोठ्या समस्या आहेत। आणि प्रत्येक बहिणींनी केवायसी केलीच असं नाही, त्यातल्या काही बहिणींनी केवायसीसुद्धा केलेली नाही आणि त्या गोरगरीब महिला आहेत, त्या पात्र देखील आहेत। तर लाडकी बहीण योजनेसाठी 1.66 कोटी लाभार्थ्यांची अंतिम यादी तयार झालेली आहे, म्हणजे 1.66 कोटी लाडक्या बहिणी या पात्र यादीमध्ये आहेत आणि त्यांना इथून पुढे रेग्युलर हप्ता मिळणार आहे। 2 वर्षापासून त्यांना लाभ मिळालेला आहे। आता लवकरच जुलै महिन्याचे वितरणसुद्धा तुम्हाला बघायला मिळणार आहे, कारण आज जुलै महिन्याचा शेवटचा दिवस आहे। उद्यापासून ऑगस्ट सुरू होणार आहे आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात GR येईल आणि लवकरात लवकर पात्र लाभार्थ्यांना त्यांचा हप्ता बघायला मिळणार आहे। तर लाडक्या बहिणींनो, केवायसी केली आहे का किंवा केवायसी तुमची कोणत्या कारणामुळे राहिलेली आहे त्यासाठी जास्तीत जास्त भरपूर कमेंट तुम्ही करत चला, कारण आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून वारंवार शासनाला विनंती करत आहोत। परंतु तरीसुद्धा हा सर्वस्व निर्णय शासनाचा आहे आणि शासनानेच यावर काहीतरी उपाययोजना करायला हवी। तर आशा करते आजची बातमी तुम्हाला समजली असेल। ही महत्त्वपूर्ण बातमी सगळ्या आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा। त्याचप्रमाणे व्हिडिओला लाईक करत चला। कुठलाही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंट करून नक्की कळवा। केवायसी संबंधित कुठलीही अपडेट आली तर लवकरात लवकर तुमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवण्याचा मी प्रयत्न करणार आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो इथेच थांबू, तोपर्यंत धन्यवाद।